या ठिकाणी सर्व गाड्या मालकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी याच गटात ज्यांच्याकडे गाड्या होतं मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि निगोटवाडी गावचे उपसरपंच शिवाजीराजे संपतराव निगोट आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आपण सर्व बैलगाडा मालकांना यात्रा कमिट्यांना आणि गाडा मालकांना या ठिकाणी आपण शुभेच्छा द्याव्यात। हॅलो ही बाईक भाषण करायच्या आधी एक सूचना आहे 11:62 नंतर अजून 3 गाड्यांना या ठिकाणी फायनलमध्ये भाग घेण्यास परवानगी आहे। मग 11:62 नंतर ज्यांच्या 3 बाऱ्या असतील कृपया त्यांनी शेवटी ते 3 गाड्या घेऊन त्या ठिकाणी सज्ज राहायचे। या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील सर्व बैलगाडा मालक सर्व प्रेक्षक आज आपल्या या मित्रमंडळाच्या माध्यमातून या दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत। मी शुभेच्छा तर देणार आहे परंतु नवीन यात्रा कमिटी ज्या वेळेला एखादं नियोजन करत असते आणि यात्रा भरवत असते त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये किती धाकधूक असते हे मी 2 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। गेल्या वर्षी हा घाट मीच टेप लावून या ठिकाणी यांना लावून दिला होता आणि गेल्या वर्षी बाऱ्या झाल्या त्या 28 2 दिवसात बरोबर ना। आणि ह्या वर्षी मी स्वतः काल या ठिकाणी होतो 1.5 फूट घाट आपण वाढवलेला आहे आणि बाऱ्या झाल्यात पहिल्याच दिवस 28 बाऱ्या ह्या गेल्या वर्षी 2 दिवसात झाल्यात बरोबर ना। आणि आज एकाच दिवसात या ठिकाणी 42 बाऱ्या झालेल्या आहेत। मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी या यात्रेचं नियोजन आणि सर्व प्रकारची शिस्त पाहून गाडे मालकांनी 1 नंबरच्या गाडे मालकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतला आणि म्हणून एवढ्या बाऱ्या या ठिकाणी 1 नंबर मध्ये आलेल्या आहेत। घाट कमी केला नाही, घड्याळवाला बदललेला नाही, निशाणवाला बदललेला नाही। परंतु यात्रा कमिटीला मी काल सांगत होतो का तुम्ही जरा माझं ऐका, या क्षेत्रामध्ये फार झपाट्याने त्या ठिकाणी बदल होत आहे। कारण आज एक बारी जी घाटाचा राजा झाली 11:06 त्या बारीला निम्म्या घाटापासून कांड रिटीत नेले त्यांनी। जर तेच कांड्याचं अंतर वाढलं असतं तर कदाचित ती बारी 11 सेकंदच्या सुद्धा आतमध्ये आली असती। म्हणून सांगतो की ह्या क्षेत्रामध्ये आता काय झालंय की माझा 1 नंबरचा बैल तुमचा गपकनी 4 गाड्या मालक एकत्र येतात आणि काहीतरी चमत्कार वेगळाच करून दाखवतात। त्याचं कारण असं आहे की आता हे क्षेत्र तरुणांनी हातात घेतलेलं आहे। एकदा जर सावड झाली या सावडमध्ये इथं जर थोडीफार वारी मागे पुढे झाली का दुसऱ्या घाटात ती सावड टिकत नाही। म्हणून यात्रा कमिटीला माझा अशी विनंती राहणार आहे की ही यात्रा गाडे मालकांच्या दृष्टीने अतिशय चांगली झाली, प्रेक्षकांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय चांगली झाली, परंतु 2020च्या ज्या अर्थाने व्हायला पाहिजे होती मी स्वतः घड्याळ मालक म्हणून सांगतो, चालक म्हणून सांगतो का त्या पद्धतीची यात्रा आपल्याला पुढच्या वर्षी ज्यावेळेला करायची असेल अजून गाडा मालक तुमच्या या यात्रेमध्ये निश्चित इनाम कमी असू द्या पण यात्रेची शिस्त, घाटाचं नियोजन आणि ही धावपट्टी आमच्या निवडणुकीसारखी अतिशय पळी धावपट्टी आहे। म्हणून गाडा मालक तुमच्यावर प्रेम करून, तुमच्या गावावर प्रेम करून, तुमच्या धावपट्टीवर प्रेम करून पुढल्या वर्षी निश्चित मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतील याची खात्री मी या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो। आणि या ठिकाणी बैलगाडा मालकांनी सकाळपासून खूप मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलं। आमची यात्रा कमिटी तरुण सहकारी अतिशय सकाळपासून कालपासून मी पाहतोय अगदी मनापासून त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत। मी त्यांना तमाम आंबेगाव तालुका जुन्नर खेड पुणे जिल्ह्यातील सर्व गाडा मालकांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवत असताना आमच्या निगोटवाडी गावची यात्रा 19, 20, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे। म्हणून सर्व गाडे मालकांना या ठिकाणी त्या निमित्ताने मी आजच या ठिकाणी आमंत्रण या ठिकाणी देतो। लवकरच त्या ठिकाणी टोकनची तारीख जाहीर होईल तरी सर्व गाडे मालकांनी आमच्या सुद्धा यात्रेवर जसं अनेक 20 वर्ष प्रेम केलेलं आहे तसंच प्रेम या पुढच्या काळात सुद्धा करावं असं सर्व गाडे मालकांना या ठिकाणी विनंती करून थांबतो। धन्यवाद। धन्यवाद शिवाजीराजे। या ठिकाणी यानंतर 2 शब्दात शुभेच्छा देतील नारायण होले पाटील। या ठिकाणी काळ भैरवनाथ आभार पण माना यात्रेच्या निमित्ताने
उपस्थित असणारे सर्व गाडा मालक, प्रेक्षक वर्ग, व्यापारी वर्ग, अलाउन्सर, घड्याळ मास्टर या सर्वांचं मी भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी त्याचप्रमाणे भैरवनाथ सप्ताह समिती या सर्वांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी या परिसरामध्ये 1 नंबरची धावपट्टी, आत्ता शिवाजी शेट्टी सांगितल्याप्रमाणे तळ्याची अडचण होती, परंतु गावातील काही ठराविक गाडा मालक, तरुण मित्र एकत्र आल्याने गेली महिनाभर या तळ्याचं काम केलं। त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज सकाळपासून आम्ही पाहतो शाखा प्रमुख संदीप शंकर पिंगळे यांनी एवढं करूनही 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, तो सन्मानाचा स्वीकार करावा। आणि गेली बरेच दिवस ही मंडळी या ठिकाणी मेहनत घेऊन उत्तम प्रकारची यात्रा या ठिकाणी संपन्न करतात। कुठे टाळगाव चिखली, कुठे रांजणगाव गणपती, जुन्नर तालुका, शिवाजी शेट्टी सांगितल्याप्रमाणे नामांकित मानांकित गाडे या ठिकाणी आलेले आहेत। हा सर्व आनंद आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी भोगलेला आहे। उद्या बरोबर सकाळी 8 वाजता घाट सुरू होईल, याची नोंद घ्या। या ठिकाणी घाटाच्या राजाचं पारितोषिक दिलं जाईल, त्यानंतर फायनल सुरू होईल। सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद पाटील। या ठिकाणी आजच्या घाटाचा राजा आहे सचिन शेठ नामदेवराव गोलब यंत्रशिल्प कन्स्ट्रक्शन आणि सोमदादा किरण बागडे या दोन्ही मंडळींना विनंती करतो, आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय आणि त्या घाटाच्या राजाचं मान सन्मान आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो दिलाय भैरवनाथ बैलगाडा संघटना यांच्याकडून। आणि फायनलचे नियम असे आहेत, यात्रा कमिटीने या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे। गाडी मालकांसाठी यात्रा कमिटीने अजून एक सूट दिलेली आहे की सकाळी कांड्याची जी आपली 80 फुटाची खून होती, घाट वाजला पाहिजे म्हणून ती 70 फूट न करता कांड्याची पहिली खून जी 80 फुटाची आहे तीच त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल। आणि कांड त्याच्या पुढे गेलं, आता सकाळी काही 2 लोकांना यात्रा कमिटी आमची तुम्ही नवीन असल्यामुळे बोनस मिळालेला आहे, परंतु कृपया आता आपण ही फायनल आहे, फायनल मध्ये कुणी एकही सेकंदाचा नियम मोडायचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नका। फायनल जशी होईल कुठलाही टच पॉईंट एकत्र केला जाणार नाही, 2 दिवसात ती विभागून दिली जाईल, सेपरेट दिली जाईल, याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या आणि 1 नंबर फायनलचा गाडा पुकारा। हॅलो बालेराव का? हा। आणि हे पा फायनलला कुठल्याही स्वरूपात बैल या ठिकाणी बदली केला जाणार नाही, सकाळी 4 होती तीच गाड्या मालकांनी याची नोंद घ्या आणि बैल जर आढळला तर ग्रामस्थ मग पातील नोंद घ्या। मित्रांनो 1 नंबरच्या फायनल साठी चोपर ग्रुपच्या अध्यक्षाचा बालेराव आणि हुल्या जुगाड मातीचा खेळ दुखतोय। मला शशिकांत चर्चमनराव बालेराव आणि भावेच्या रोहिता हुल्या जुगाड मातीचा खेळ दुखतोय। सर्व फायनलच्या गाडी मालकांना विनंती आहे, शिस्तीत झुकणी झाली पाहिजे। हॅलो, आवाजाकडे लक्ष द्या, फायनलला पण 4च मिनिटं टायमिंग आहे। व्यवस्थित जोडा, व्यवस्थित सोडा। कंड सरळ करा। नाही जमलं, नाही जमलं।
सतीश चिके घ्या पुढे चला. गाडा मागा दाबा थोडं. अकरा सेकंद आणि 67 मिली पॉइंट. 11 सेकंद 67 मिली पॉइंट. हॅलो शेवाळे का पानसरेने बार निघा. हॅलो हॅलो काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी लंडनच्या कन्या चौरंगलात मित्र मंडळाच्या अध्यक्षाचा प्रसिद्ध फायनल सम्राटचा सिल्वर ग्रुपचा पानसरे आणि पारण्या जुगालबंदीचा खेळ दुपताय. अरे मला गेदन गुलशन काशीनाथ पानसरे आणि संतोष चर्चित रंबरने जुगालबंदीचा खेळ होतोय. या ठिकाणी मोसीगावचे प्रसिद्ध बैलगाडा मालक सिल्वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सीतारामदादा बारणे अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. हॅलो हॅलो गवणी आणि अल्लाट. हॅलो काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी अंबागाव तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षाचा यात्राप्रेमी बैलगाडा संघटनेचा मानगाव निगोजा गावच्या सरपंचाचा गव्हाणे अल्लाट जुगालबंदीचा खेळ दुखताय. अरे मला गे उत्तम चढी माझे गव्हाणा आणि बांबू तुकाराम अल्लाट जुगालबंदीचा खेळ दुखताय. या ठिकाणी यात्रागामी बैलगाडा संघटनेचे आधारस्तंभ आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक गव्हाणे अल्लाट कामठे मोरे जुगलबंदीकून अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. माग सरा इकडली मंडळी सरा माग स्टेज कालची. बोलू नका आता बोलू नका मागा सरा मोकळे सरा.
11 सेकंद आणि 45 मिली पॉइंट 11 सेकंद 45 मिली पॉइंट वाबळे का हॅलो अरे काल मित्रांनो या ग्रामबारच्या फायनल साठी विघ्न सहकारी साकार कारखान्याच्या तज्ञ संचालक वाबळे आणि वरप्या जुगालबाजीचा रेकॉर्ड दुखतोय. भरीच्या मलागे तुषारच्या आनंदराव वाबळे आणि बाबूराव सौराम वरप्या जुगालबाजीचा खेळ दुखतोय. रोडनी बैल आल्यात बघा, रोडनी पाठीमाग रोडला बैल आला. रोडनी बैल आलेली आहेत बघा. बैल खाली आलेत रोडनी बघा. या यात्रेच्या निमित्ताने आंबेगाव पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस या गावचे सुपुत्र विजूभाऊ पवार उशिरा का होईना तुम्हा आम्हाला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. लांबून यायचे त्यांना. व्यवस्थित झुपा. गाडा ओढून धरा दोघं. अंकुश शेट्टीच्या माग सज्ज. अलीकडचा बैल ना अगोदरच दाबून झुपा. या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सरळ करा बैल. तुषार शेठ अनंतराव वाबळे अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. दाबा माग असाच दारा बाहेर वाडा जरा. हात दाबा. बैल माग सारा ना. बस बसन आता बसन. हा जामदार. हॅलो अरे काल मित्रांनो नारुडी गावच्या शिवसेना शाखा प्रमुखाचा
किनार कॅफेच्या मालकाचा पिंगळा जॅकेटचा पिंगळा पिंगळा वागतावरा नाही कोणी जुगार बांधण्याचा खेळ दुखताय. अरे त्या मला हेमंत संदीपराव पिंगळे आणि कैलास रावजी चडगा माझे पिंगळे जुगार बांधण्याचा खेळ होतोय. या ठिकाणी विकास शेड अंकुशराव नायकोडी पुढच्या स्टेजवरती आपला या ठिकाणी सन्मान होतो. विकास शेठ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मोकळे मंडळ या मागे चला, चला. मोकळी मंडळी मंडळी हॅलो. सराठी मग सरा बार माग स्टेज खालची मंडळी सरा माग. याच्यानंतर गाडा कोणचा आहे? आप्पा आप्पा दबा माग यांना. कोणाचं आहे? फुलवड्यारी हुलवळे हुलवळे आणि शेगर. फुलवडा आणि गोगरे. हॅलो काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी अकोला तालुक्यातील प्रसिद्ध फायनल सम्राट हुलवळे आणि गोगरा जुगालबंदीचा खेळ दुखताय. अरे त्या मला नवनाचर पोपटराव हुलवळे आणि शिवामचर गोगरा जुगारबंदीचा खेळ होतोय. त्याला काही करा गाडा मालक. या ठिकाणी मागाशी राहून गेला अंकुश शेठ पिंगळे पिंगळे यांच्याकडून अनाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. याच्यानंतर कोणाचा काय? विशाल भाऊ
मोरे आणि धुमाळगा. हॅलो फिर अरे काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी सातगाव पठारवरील तुम्हाला प्रोटेक्टरच्या मालकाचा जुनाट गाड्या मालकाचा फायनल सम्राट धुमाळ मोऱ्या जुगालबंदीचा खेळ दुखताय. मोरेच्या मला गॅबरेजाच्या रकमाचे धुमाळ आणि प्रशांताच्या दिलीपराव मोरे जुगालबंदीचा खेळ होताय. या ठिकाणी ब्रिजेश शेठ रकमाची धुमाळ आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रशांत शेठ दिलीपराव मोरे देहुगाव अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचे बक्षीस मनापासून स्वागत. विशाल शेठ शिंदे अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचे बक्षीस स्वागत. हार्दिक अभिनंदन. मल्लेबाई प्रवीण राजे याच्यानंतर नाही तुमचं आहे ना नाही काय म्हणता थांबा रे कांड फिरले थांबा. असंच राहू दे. हॅलो हॅलो फिर अरे काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुखाचा थोरात आणि चिंचवड्या जुगालबंदीचा रेकॉर्ड दुखताय. अरे मला के समर्थ राजे प्रवीण पाटील थोरात आणि शिवाजी भीमाजीराव चिंचवडे जुगालबंदीचा खेळ होतोय. चला काही करा. हॅलो या ठिकाणी कस्टम ऑफिसर आदरणीय रामशेठ गाडवे शेठ आपण या ठिकाणी उपस्थित शेठ सर्वांचं मनापासून स्वागत. राजू शेठ आवटे शेठ आपल्या सर्वांचं स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. मिलिंद शेठ शिंदे सर्वजण उपस्थित सर्वांचं स्वागत. या ठिकाणी चांडवली गावचे आदर्श सरपंच आणि युवसेना प्रमुख प्रवीणराजे थोरात अनाउन्सर मंडळीसाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. हार्दिक अभिनंदन. गाडा मला काही करा.
आत्ताशी नितेश 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 ते समोर आलं का तो अकरा सेकंद 88 मिली पॉइंट 11 सेकंद 88 मिली पॉइंट. चला गाडा कोणाचा आहे कोणाच्याकडे? बांगर बांगर आणि हंडे हंडे. का? हॅलो अरे काल मित्रांनो एक नंबरच्या फायनल साठी येडगावच्या सरपंचाचा पोलीस पाटलाचा आमच्या पावकीचा बांगर हंड्या जुगालबंदीचा खेळ दुखतोय. अरे जमलागर अंबाच्या लक्ष्मणराव बंगार आणि निलेश हंडे जुगालबंदीचा खेळ लुटतोय. हा निखिल हांडे या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट निखिल शेठ हांडे सरपंच उमराज अनाउन्सर मंडळीसाठी रोख 200 रुपयाचं बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन. लिहिले तिथं निलेश्वरी ते झाले त्यांच्याकडून. एक मित्रांनो तुमच्या आमच्या नेत्राचा पर्व फेडणार जुन्नर तालुक्यातील बंगार आणि हंडा जुगालबंदीचा खेळ होतोय. बारीच्या मनागर अंबाच्या लक्ष्मणराव बंगार आणि निखिल शेठ हंडा जुगालबंदीचा खेळ होतोय. यमनच्या नावाने का दोन डिबा खुश हवाय. अकरा सेकंद 59
59 मिली पॉइंट. 11 सेकंद 59 मिली पॉइंट. हॅलो हॅलो राली काल मित्रांनो 1 नंबरच्या फायनल साठी पेडगावच्या हिंद केसरी गाडा मालकाचा चिक्या बैलाच्या मालकाचा वागचौरे आणि पाडव्या जुगालबंदीचा खेळ दुखतोय. हरीच्या मालके किसनराव भीमराव वागचौरे आणि धन्यवाद शंभर पाटील बाबरवे जुगालबंदीचा खेळ जमतोय. आणि मध्ये कोणी टॉर्च लावलं बघा जरा. हो ते टॉर्च बंद करा बरं का, मध्ये आधी कोणी लावू नका. हॅलो हे बघ सर्व कार्यकर्त्यांना विनंती निशाण खाली घेऊन या वाजीत भैरवनाथाचा आणि उद्या